रुजतो कैचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा अहो ती का घाबरली ते मी सांगतो. हा सांगा. तिनं घोरपड पाहिली. अरे यार जीजू पण नाचशे. हो ना, काही बोलत होते. घोरपड मला वाटलं तर डायनोसॉर म्हणतील. मी लगेच इमॅजिन केलं तू डायनोसॉर सारखा 4 पायांवर वगैरे चालत येतोय. राधा बावरी राधा राधा बावरी राधा. बर तुम्ही घरी का आला होता? तुम्ही काय ठरलंय आपलं सौरभ? ऑफकोर्स बालिके, तू घरी का आली होती? गॉड, पालिके वगैरे काय, बी नॉर्मल. ओके, ट्राय करतो. जमणं जरा अवघड आहे पण ठीक आहे. तू घरी का आली होतीस? ओके. मी कालपासून फोन करत होते तुला, पण तू फोन उचलतच नव्हतास. हॉस्पिटलमध्ये आलास आणि अचानक निघून गेलास. मला काही कळेना, काळजी पण वाटली मला. ऍक्च्युली मी खरंच खूप डिस्टर्ब होतो. ते मिताली प्रकरण झालं, त्यानंतर फायनली तू केदारला नाही असं सांगितलंस. त्यांनी त्या झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि सीमा वहिनी पण पुण्याला निघून गेली. मी प्रत्येक ठिकाणी सगळं नीट करायचा प्रयत्न करतोय आणि सगळं उलटच घडतंय. कम ऑन सौरभ, हो जाएगा. राधा, खोटा स्प्रिंगचा चाकू खुपसण्या इतपत जमलं नाही मला, पण मी थोडं हसू शकते तुला. फ्रेंड, फ्रेंड्स. जमलं ना थोडं तरी मला? थोडं, फार जास्त, अपेक्षेपेक्षा खूप जास्त जमलंय. खूप मस्त वाटतंय मला. फ्रेंड्स 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 फ्रेंड्स. अरे यार, हात तरी सोड. केदार ठीक आहे ना? ठीक आहे, पण हवं असेल तर मी पुन्हा एकदा त्याला भेटून जाते. त्यांनी मला प्रॉमिस केलं की ते काही चुकीचं वागणार नाही, म्हणजे गोळ्या वगैरे. हो ना? थँक्स राधा, थँक्स फॉर एव्हरीथिंग.
जगे इकडे समोर आहे. काय पुढे आहे का? काय झाला? काय झालंय घोरपडीची काय भानगड आहे ते मला नीट समजावून सांग. अहो कसली घोरपड कसला काय? माझ्या मनात आला आपला बोलून गेलो. अरे मनात आला तसा बोलून जावा, इथे आमचा जीव गेला असा म्हणजे. काय झालं घोरपडी तुला पडे सांग मला. अहो कसली घोरपड कसला काय? मग ती पोरगी घाबरली का? अहो पोरीनं घाबरायला काय कारण लागते काय? काय बोलायचं तुम्हाला आता? ती कारण आम्हाला कशी माहित असणार? मग त्या मरदी ना तुम्हाला आल्याचा मालवणी खाजा खायचा आहे. आल्याचा मालवणी गोड खाजा खायचा आहे. खायचा. मग चला तर माझ्या बरोबर. चला चला. अरे का? तो हिटलर घरात नाहीये, 10-20 असे खाजे खातो. चला यांना द्यायचा. सवत माझी चालणारच बरोबर. हो, चल, चल, या, हो, माझ्या माझ्या मागो मग या. हो. खाजा, खाजा. तू पण ना केदार घालवलास ना चान्स. चांगली येऊन धडकली होती तुला. अरे जायचंच ना तिला सोडायला. तिचं काहीतरी काम होतं म्हणाल ना सौरभकडे. अरे ते निमित्त. पण तू चटकन पुढे व्हायचंस. तू ना सगळा वेळ विचार करण्यात घालवतोस. अशाला कसं होणार? कोणीतरी वाऱ्यासारखं येईल आणि घेऊन जाईल तिला. तू नुसताच बघत बस. सरिता, थँक्यू. तू राधाच्या लग्नाच्या बाबतीत इतका इंटरेस्ट दाखवलास. आय एम व्हेरी थँकफुल टू यू. मला खूप बरं वाटलं. आणि तू जेव्हा राधाशी बोलशील तेव्हा तिलाही खूप बरं वाटेल. यु नो, आज मला माझ्या छातीवरचं एक मोठं ओझं उतरल्यासारखं वाटतंय. आज वाटतंय की मी पहिल्या सरिताशी बोलतोय. राधाच्या लग्नात मला इंटरेस्ट आहे तो फक्त एकाच गोष्टीसाठी. माझा स्वार्थ आहे त्यात. म्हणजे मला कळलं नाही. राधाचं लग्न झालं की तुमची जबाबदारी संपेल. आणि मग तिच्यामध्ये आणि पर्यायानं तिच्या आईमध्ये गुंतून राहिलेलं तुमचं मन मोकळं होईल. राधाचं लग्न झालं की ती जाईल निघून तिच्या घरी. मग तुमच्या डोक्यावर जे राधाचं भूत बसलंय ना ते उतरेल. मग कदाचित त्यानंतर मी आणि माझ्या मुली दिसू तुम्हाला. कदाचित मग फक्त आम्हीच दिसू. हिटलर गेला पुण्याला. आता आपलं अडवणार कोणी नाही. हवं ते का हवं ते प्या. आणि आता जेवण कोण करणार? रंजना. रंजनाला काय ते पापड सुद्धा भासता येत नाहीत तिला. आपल्या नाक्यावर केशव भोसले त्याच्याकडे एक बाई येते, मस्त स्वयंपाक करते. अरे सीमाचा स्वयंपाक सुद्धा झक मारला तिच्या समोर. इतका अप्रतिम स्वयंपाक करते. तिला बोलवून घेऊ आपण. तुला काही वाटत नाही का रे मध्या? अरे तिला इतकं बोललास तू, परत घरी येऊ नकोस वगैरे, हे शोभतं का तुला? अरे इतकं करते ती तुझ्यासाठी. उगाच त्याची आरती वाळू नकोस. हे करते ते करते. काय करते ते? काही करत नाही. उलट हे खाऊ नको ते खाऊ नको. त्याच्यामध्ये शुगर आहे, याच्यामध्ये शुगर आहे. शुगर वाढेल हे वाढेल. 2 घास कधी सुखाने खाऊ दिले नाहीत, पण आज मात्र मनसोक्त हाणणार आहे मी. हाय काय करेल ती तरी बिचारी? मागे तू चोरून चोरून भरमसाठ गोड खाल्लंस आणि 400 शुगर झाली होती तुझी. लगेच तुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं म्हणून तू वाचलास. तेव्हापासून तुझ्यावर पहारा करण्याशिवाय तिला काही गत्यंतर आहे का? आणि बघ, तू कितीही बोललास ना तरी तुमच्यासाठी ती सारं काही करते. अगदी सगळ्यांसाठी, माझ्यासाठी सुद्धा. आणि मध्ये एक गोष्ट लक्षात घे, श्यामला वहिनी गेल्यावर ती होती म्हणून घर टिकून आहे. आणि आता तिला
किती बोललास, काय वाटेल ते बोललास. मला नाही वाटत ती आता घरी परत येईल म्हणून. येणार आहे बाबा, येणार ती. गेल्या वेळेला सुद्धा अशीच गेली होती, दुसऱ्या दिवशी परत आली. उद्या येते की नाही बघ. म्हणून म्हणतोय आजचा एकच दिवस आहे आपल्या हातामध्ये, तेव्हा जेवढं एन्जॉय करायचं तेवढं एन्जॉय करून घ्यायचं. जे खायचं ते खायचं. हाडा मस्तपैकी शिरापुरीचा बेत स्वतःच्या हाताने बनवणार आहे. शिरा म्हणजे तुला सांगतो केळे बिळे घालून शिरा करतो असा, बदाम पिस्ते अक्रोड बिक्रोड, हा 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 गोड शिरा आणि तुपात तळलेल्या पोळ्या. पोळ्या नाही आपलं पुऱ्या. हे बघ मी पुऱ्या लाटणार आणि तू तळायच्या. काय काय करणार, आलिया भोगासी असावे सादर. पण मध्ये खरं सांगू, तू हे सगळं वर्णन केलंस ना, त्यामुळे माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलंय. चल चल करूया आपण सारखे. चल चल करूया. चल चल चल. चला रवा रवा असा हळूहळू. अरे सांडशील ते फुकट जाईल सगळे तुझी मेहनत. काय मस्तपैकी शिरापुरी. परत परत घे परत. अरे देवा, याच्यामध्ये रवा आहे. परत याच्यात काय बघूया. इथे कुठल्या डब्यात काय ठेवलंय काही कळत नाही रे. हे मुद्दाम लपून ठेवते. पीठच घे म्हणायला तर रवा घेशील म्हणायला. अरे वा. असा आवाज सीमा करते तेव्हा येत नाही. नाही का, हे आवाज तूच करू जाणे. मोनिका, काय उद्या राधाला जेवायला बोलव घरी. आई? आई बरी आहेस ना तू? अगं बाबा आता बरे झालेत, त्यामुळे ती इथे यायची काहीच गरज नाही. आणि तुला जर का तिचा इतकाच पुळका असेल ना, तर तिला बाहेर भेट आणि बाहेर जेवायला घाल. ती इथे येऊन जेवलेलं मला चालणार ना. पुष्कळ बोललीस गार्गी. त्या ऋषिका कोणाबरोबर दारू पिऊन आलीस ते सगळं मला आवडलंय असा समज झालाय का तुझा? हे अशा पद्धतीने उर्मटपणे माझ्याशी बोलायचं नाहीये गार्गी, लक्षात ठेव. राधाच्या लग्नाविषयी मला तिच्याशी बोलायचंय म्हणून बोलवलंय मी तिला इथे. आणि हो, आपल्या लग्नाला खूप अवकाश आहे अजून, त्यामुळे ऋषी, दारू, पार्ट्या ही सगळी प्रकरणं बंद. आणि ही प्रकरणं बंद झाली नाहीत ना, तर तंगड तोडून ठेवीन. काय ग, आईला कसं कळलं? तू चोंबडेपणा केला असशील हो ना? नाही मोनिका, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. गार्गी, अगं मी नाही सांगितलं. अगं माझं ऐकून घे ना प्लीज गार्गी. जावई बापू, हो लवकर आणा शिरापुरी. अहो आणतो आणतो. बस, माझ्या हाताने शिरापुरी केले मी आज. मना धावर मना पावर पाच अरे शिरा सांडेल मेल्या. ठेवतो ते ताजो. काय जावई आम्हाला मिळालाय ना खरंच. बरं, सगळ्यांना वाट बघू. शिरापुरी वाट वाढतोय. माझ्या हाताने केले बरं का केदार. काय सांगताय? बस 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 सवरे बस. शिरापुरी मी स्वतः केले. खा 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 खा. मला नकोय. नको तर नको. हे असं आहे, कळलं की नाही? हे असं आहे. नाही सीमाने केला असता की नाही शिरापुरी तर बरोबर केवढं कौतुक. बापाला कौतुक नाही. हो, वहिनी नसेल तर मी जेवणार नाही. अरे मग फोन कर तिला. आणि तुला सुद्धा नाही एक दिवस केलं लगेच किती कौतुक करून हवंय. ती सीमा बिचारी रोज करते, एवढा सगळा स्वयंपाकघराचा व्याप सांभाळते, तिला नाव ठेवतोस. सीमा पुराण बंद कर, आता शिरापुरी मिळणार नाही. बरं जावई बापू, बोला. रंजूला बोलवा. तिला सांगा शिरा चांगला कसा बनवतात ते माझ्याकडनं शिकून घे म्हणावं. अहो जरा दमली ती, जरा आराम करते. आणि मला चांगल्या 25 पुऱ्या वाढ आणि 3-4 वाट्या शिरा वाढ. 25? अहो जरा जपून. 25 पुऱ्या काय? अरे मग काय, आज अडवणार कोणी नाही. घ्या, जेलर सीमा देवी गेलो पुण्याला. अरे वाढ 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 वाढ. दारू खा रे खा. सांग मला कसा झालाय.
मग जा ना. नको तर नको. अरे तू जाऊन बसला जावई बापू, इथे मला कोण देणार सासऱ्याला? तुमचा राहिला काय? राहायला म्हणजे दिला नाही, तू मुद्दाम दिलेला नाहीयेस. तू मुद्दाम दिलेला नाहीये. मी शिळा केला, मला मुद्दाम दिलेला नाही. नको नको नको, तुझं नको, तुझं नको. अहो किती गोड आहे तो, आधी खाऊन बघतो आणि मग देतो तुम्हाला. दे रे बाबा, मी इथं व्याकुळ झालोय भुकेने. अरे सौरभ, तुला काय सांगितलं? तिला फोन कर ना, नुसतं बसून काय राहिलायस? केलाय 100 वेळा केला, स्विच ऑफ येतोय. नंतर पुण्याच्या लँडलाईन वरही केला होता, मोलकर्णींनी उचलला. ती म्हणाली सीमा वहिनी आली नाहीये तिथे आणि तिचे आई बाबा गेलेत मसुरीला ट्रिपला. मला नाही माहित. तिनं सांगायला सांगितलं असेल असं. बरोबर आहे. मागे एकदा असंच झालं होतं, शेजारी फोन केला तेव्हा सत्य कळलं आम्हाला. आणि तिचं नाव घेतलं ना, कुणाला शिरापुरी खायला मिळणार नाही सांगून ठेवतो. सौरभ, आता तू तरी जेव ना. आता तू जेवला नाहीस तर आमच्या घशात घास जाणार नाही. मला नाही जेवायचं. सीमा वहिनी येत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. मी पहाटे उठून तिला पुण्याला आणायला चाललोय. शुभ बोल रे सौर्यात, हा चालला वहिनीला आणायला. अरे मला कोणीतरी द्या, ती महामाया यायच्या आत मला हादडून घेऊन दे. चांगलं सपाटून खाणार आहे मी आज. तू नको रे बाबा. द्या द्या द्या. जावई बापू, चांगलं काम केलं. मॅडम, आज काय एकदम मूड असा अप आहे? हा? हो, आज इतकं काय काय घडलंय ना. मी सौरभच्या घरी गेले होते. हो का? अरे वा, पण असं एकदम अचानक? माहिती काय भेटणार नाही वगैरे असं काहीतरी ठरलं होतं ना? नाही नाही, तो मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आला होता. इतका मॅड आहे ना तो, सगळ्यांची टेन्शन स्वतःच्या अंगावर घेत असतो. मितालीचं, केदारचं, घरचं. खरंच ना, म्हणजे आता दादांचं आणि वहिनीमध्ये काहीतरी वाद झाला. वयात अंतर आहे, पण स्वभावातही दोघांच्या खूप फरक आहे. सौरभ हसरा, खेळकर आणि पोर गेलाच आहे. राधा गंभीर, विचारी आणि जबाबदार मुलगी. सौरभ आयुष्याकडे टाइमपास म्हणून बघतो. राधा आयुष्यात प्रत्येक गोष्टीत कमिटमेंट पाळते. सौरभचं करिअर तर नाहीच, पण आयुष्यात काय करायचं याचा विचार सुद्धा त्याने केला नाही. आणि राधा एक समर्पित, हुशार, कर्तबगार डॉक्टर. आणि सौरभ एका फुलपाखराप्रमाणे, आज इकडे तर उद्या तिकडे. राधाने जर एकदा घरचं बांधलं तर ते मोडणं तिला आयुष्यात जमणार नाही. आणि मग सगळं शांत झालं. मी केदारला सुद्धा पुन्हा समजवलं. सौरभ आणि मी, आम्ही दोघांनी खूप गप्पा मारल्या. फ्रेंड, फ्रेंड्स. वी आर फ्रेंड्स अगेन. आम्ही खूप बोललो एकमेकांशी. मॅड. छान, छानच झालं ना. तू अगदी वेळेवर पोहोचलीस तिथे. हे किती बरं झालं, कारण फॉल्स लेबर पेन्समुळे खूप गोंधळ होऊ शकतो. आणखीन एक बरं झालं, अगं सौरभच्या निमित्ताने तुला एक मित्रमैत्रिणींचा मोठा ग्रुप मिळाला की. ते किती छान झालं ना. बऱ्याच मैत्रिणी आहेत ना त्याच्या. अगं हा, केसर नावाची एक कोणतरी मैत्रीण आहे ना त्याची, आहे ना, ती मॉडेलिंग करते बघ, आहे ना तुमच्या ग्रुपमध्ये? हो का? नाही नाही, ही आपली मोनिका मागे एकदा म्हणत होती केसरचं आणि सौरभचं काहीतरी आहे म्हणून. हो,
म्हणजे असेल, असू शकतं. म्हणजे मला पिकनिक मध्ये जाणवलं ते. असू शकतं. अगं बरं आहे ना मग, चांगलंय की ते दोघं एकाच वयाचे आहेत. हल्लीची मुलं अगं आधीपासूनच हे सगळं ठरवून ठेवतात आणि ती दोघं तर एकमेकांना पहिल्यापासूनच ओळखतात ना. हो. राधा, अगं मी तुला मागे ओढायचा प्रयत्न करते, तू एक एक पाऊल पुढेच चालली आहेस. जड जाईल ग तुला, हे असं गुंतत गेलीस तर फार जड जाईल. तर काय करू मी? उठा ले भगवान, उठा ले मुझे.